लखनौमधील कोचिंग क्लास दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजनं केलेल्या पडताळणीमध्ये महाराष्ट्रातलं धक्कादायक वास्तव समोर आलं। राज्यातील खासगी शिकवणी वर्गांच्या नोंदणी, नियमन आणि सुरक्षा निकषांसाठी तयार करण्यात आलेले शिकवणी विधेयक तब्बल 9 वर्षांपासून लाल फितीत अडकलेले आहे। परिणामी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे विधेयक बनवण्यात आलेलं होतं, मात्र ते लाल फितीत अडकलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून लखनौच्या दुर्घटनेनंतर या रखडलेल्या विधेयकाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। तर खासगी कोचिंग क्लासेस कायद्याचं नेमकं काय झालं, आतापर्यंत काय काय झालेलं आहे या विधेयकासंदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्द्यांच्या माध्यमातून हे समजून घेऊ। जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली। 1999 साली जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। 2000 साली न्यायालयाच्या निर्देशानंतर अशोक प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। समितीनं अहवाल सादर केला आणि 17 ऑक्टोबर 2000 साली अध्यादेश काढला। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, अतिशय महत्त्वाचं विधेयक, या विधेयकाचे काय फायदे झाले असते, ते विधेयक लागू होणं का गरजेचं होतं आणि 8 वर्ष रखडून का राहिलेलं आहे, लाल फितीत का अडकलंय? विक्रांत, खरं म्हणजे शिक्षण विभागाशी संलग्न असलेला हा संपूर्ण भाग आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना जादा तासिका किंवा अन्य माध्यमातून त्यांचे कोचिंग क्लासेस केले जातात। मोठ्या प्रमाणात ही संख्या आहेत आणि एकट्या नाशिकचा जर विचार केला तर 1,500 ते 2,000 क्लासेस आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये यांच्यावर काहीतरी निर्बंध असावेत, त्यासोबतच सुरक्षेचं नियमन, त्यासोबतच परवानगी, अशा वेगवेगळ्या बाबी ज्या वेळेला असतात त्या सगळ्या अनुषंगानं त्याबाबतचा अध्यादेश किंवा कायदा केला जातो। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला वारंवार हे मुद्दे उपस्थित केले जात होते त्यावेळेला 1999 साली जनहित याचिका दाखल केली गेली होती। 2000 साली त्याबाबतचा अध्यादेश काढला गेलेला होता। प्राध्यापक अशोक प्रधान यांच्या माध्यमातून त्याबाबतचा आदेश पुढे गेला। मात्र त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 2017 साली एक समिती गठीत केली गेली, ज्यामध्ये शासकीय अशासकीय सदस्य होते। त्यांच्या माध्यमातून मसुदा तयार केला गेला, पुढे जाऊन त्याबाबतच्या उपाययोजना सुचवल्या गेल्या आणि तातडीने सगळं झालं, मात्र तरीही विधेयक काही 8 वर्षांपासून लाल फितीतच अडकून आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।